वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण आज एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा. उत्तरासह मी घेतलेली आहे. आमच्या कॉलेजमध्ये झालेली दुसरी घटक चाचणी परीक्षा आहे. इयत्ता 11वी कला शाखेचा हा विषय इतिहास आहे आणि त्याला 25 गुण आहेत. आज आमच्या कॉलेजमध्ये जी परीक्षा झाली त्याची प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण पाहूया. हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला येईल असे नाही, पण यातील काही प्रश्न येऊ शकतात. एक नमुना म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा. सूचना पहा महत्त्वाच्या आहेत. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहेत. अनिवार्य म्हणजे आवश्यक, सक्तीचे. 2. उजवीकडील अंक गुण दर्शवतात. गुण पण दिलेले आहेत, कोणत्या प्रश्नाला किती आहेत. 3. नवीन प्रश्नांची सुरुवात नवीन पानांवर करावी. ही अतिशय महत्त्वाची सूचना सर्वच विषयांना तुम्ही पालन करायची आहे. उत्तरपत्रिका छान दिसते, मग लेखन तुमचं छान होईल. प्रश्न पहिला अ आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत आणि 4 विधानं दिलेली आहेत. फक्त उत्तर निवडायचं असं नव्हे तर पूर्ण विधान लिहायचं आहे. 1. नाशिक येथील शिलालेखात टिंबटिंब या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा केला आहे. पर्याय: गौतमीपुत्र, हाल, यशश्री सातकर्णी, सीमुख. याचं अचूक उत्तर आहे गौतमीपुत्र. आणि मग ते तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे की नाशिक येथील शिलालेखात गौतमीपुत्र या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा केला आहे. नंबर 2. गुप्त घराण्याचा संस्थापक टिंबटिंब हा होता. पर्याय: समुद्रगुप्त, श्रीगुप्त, रामगुप्त, घटोत्कच. आणि याचं अचूक उत्तर आहे श्रीगुप्त. पूर्ण वाक्यात लिहायचं. गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त हा होता. 3. महाकवी कालिदासाने टिंबटिंब हे काव्य विदर्भातील रामटेक या ठिकाणी रचले. पर्याय: शाकुंतल, हरिविजय, मालविकाग्निमित्र, मेघदूत. आणि अचूक उत्तर आहे मेघदूत. पूर्ण वाक्यात लिहायचं. महाकवी कालिदासाने मेघदूत हे काव्य विदर्भातील रामटेक या ठिकाणी रचले. 4. सोन्याची रोमन नाणी टिंबटिंब येथील नाणेनिधीमध्ये मिळाली आहेत. पर्याय: तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ. आणि याचं अचूक उत्तर आहे तामिळनाडू. सोन्याची रोमन नाणी तामिळनाडू येथील नाणेनिधीमध्ये मिळाली आहेत. आता पहिल्या प्रश्नातलाच ब प्रश्न आहे. पुढील प्रत्येक संचामधील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 2 गुण म्हणजे एका संचाला 1 गुण. आता इथे जोड्या दिलेल्या आहेत. 3 बरोबर आहेत आणि 1 चुकलेली आहे. चुकलेली जोडी ओळखायची पण आणि दुरुस्त करून लिहायची. 1. क्षौम लिनन कापड. पुष्प लिनन कापडचं बरोबर आहे. पुष्पपट्ट सुती कापड हे मात्र चुकलेलं आहे. दुकुल म्हणजे रेशमी कापड बरोबर आहे. अंकुश म्हणजे मलमल कापड हे बरोबर आहे. आता दुसरी जोडी जी आहे ती दुरुस्त करूया. पुष्पपट्ट फुलांची नक्षी असलेले कापड असं त्याचं उत्तर लिहायचं दुरुस्त करून. दुसरा गट आहे. 1. पंडित माहिमभट लीळाचरित्र, मुकुंदराज विवेक सिंधू हे बरोबर आहेत. संत नामदेव अभंग रचना बरोबर आहे. आणि संत ज्ञानेश्वर चतुर्वर्ग चिंतामणी हे मात्र चुकलेलं आहे, म्हणून आपण दुरुस्त करूया. संत ज्ञानेश्वरांचा ग्रंथ भावार्थ दीपिका. अशा प्रकारे दुरुस्त करून लिहायचं. 2 गुणांच्यासाठी 2 उत्तरं लिहिली आपण. प्रश्न दुसरा आहे आणि तो आहे दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 2. आता इथे 3 दिलेली आहेत संकल्पना चित्र, 2च लिहायची आणि 4 गुण आहेत. म्हणजे 4 गुण याचा अर्थ एका संकल्पना चित्रासाठी 2 गुण. पहिलं आहे दुसरा चंद्रगुप्त यांच्या दरबारातील नवरत्ने. नवरत्ने विचारलीत पण इथे 4च नावं कोणतीही लिहू शकतो आपण. 2. प्राचीन काळातील दक्षिण भारतातील राज्य. इथे पण 4 राज्यांची नावं लिहायची. 3. भारत रोम व्यापारातील महत्त्वाची व्यापारी केंद्रे. इथे पण 4च केंद्रांची नावं लिहायची. आता आपण पाहूया. पुढच्या पानावर घेतले आपण हे उत्तर. पहा, दुसरा चंद्रगुप्त याच्या दरबारातील नवरत्ने. आता इथे या चौकटीमध्ये सगळीच नावे घेतली. यापैकी तुम्ही नाव लिहायचं. 1. 4 लिहायची फक्त. धन्वंतरी हा वैद्यक होता. क्षपनाक हा फलज्योतिष होता. अमरसिंह कोशकार होता. शंकू शिल्पज्ञ होता. नंतर वेताल भट्ट मांत्रिक होता. स्थपती किंवा लेखक घटकपूर.
नंतर महाकवी कालिदास, नंतर वराह मिहिर होता खगोलशास्त्रज्ञ आणि वररुची होता वैयाकरणी. अशा प्रकारे नवरत्न आहेत, त्यापैकी 4 नावं तुम्ही लिहायची आहेत. यानंतर दुसरं संकल्पना चित्र घेतलेलं होतं प्राचीन काळातील दक्षिण भारतातील राज्य. हे 4 नावं लिहायची. चोळ, पांड्य, चेर आणि पल्लव ही 4 नावं लिहा. नंतर तिसरं आहे संकल्पना चित्र भारत रोम व्यापारातील महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यापारी केंद्र पैठण, तेर, कोल्हापूर, भोकरदन ही 4 नावं लिहा. यानंतर प्रश्न क्रमांक आहे तिसरा, टिपा लिहा. कोणत्याही 2, 3 दिल्यात 2च लिहायच्या. 4 गुण आहेत म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1 टिपा आहे. 1 गाथा सप्तशती ग्रंथ, 2 वर्धन साम्राज्य, 3 सम्राट कनिष्क. 3 पैकी 2च लिहायचे, पण मी मात्र 3ची उत्तरं तुम्हाला इथे देत आहे. पहा, गाथा सप्तशती ग्रंथाची माहिती, त्याचं उत्तर लिहायचं, मुद्दे लिहायचे त्याचे. 1 सातवाहन राजा हाल याने प्राकृत भाषेतील निवडक 700 गाथांचा संग्रह संपादित केला होता. त्यास गाथा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती असे म्हणतात. 2 महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला हा पहिला ग्रंथ आहे. 3 त्यात 1 मानवी भावना व्यवहार आणि 2 निसर्गाचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. 4 विविध व्रते, आचार आणि तत्कालीन उत्सव यांचेही वर्णन त्यात आहे. म्हणजेच तत्कालीन महाराष्ट्रातील समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे. 5 आधुनिक मराठी भाषेतील अनेक शब्दांचे मूळ या ग्रंथातील शब्दात सापडते. यातील कवितांवरून महाराष्ट्री प्राकृत आणि आधुनिक मराठी भाषा यांच्यातील दुवे स्पष्ट होतात. दुसरी टिपा आहे वर्धन साम्राज्य. 1 गुप्त साम्राज्याच्या पडत्या काळात पुष्यभूती याने उत्तर भारतातील स्थानेश्वर म्हणजेच त्याचं नाव ठाणेसर या ठिकाणी वर्धन राजघराण्याची स्थापना केली. 2 प्रभाकर वर्धनाच्या राज्यारोहणापासून वर्धन घराणे प्रभावी बनले. 3 हर्षवर्धनाच्या साम्राज्याचा विस्तार नेपाळपासून नर्मदेपर्यंत व सौराष्ट्रापासून बंगालपर्यंत झालेला होता. 4 हर्षवर्धनाचा कोणी वारस नसल्याने त्याच्या साम्राज्याचे तुकडे पडून उत्तर भारतात अनेक स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. पुढची टिपा आहे सम्राट कनिष्क. 1 कुशाण सम्राट कनिष्क याचे साम्राज्य पूर्वेकडे पाटलीपुत्र आणि उत्तरेकडे काश्मीरपासून मध्य आशियापर्यंत पसरले होते. 2 त्याचे साम्राज्य खूप मोठे असल्याने त्याने पुरुषपूर म्हणजे पेशावर व मथुरा अशा 2 राजधान्या स्थापन केल्या होत्या. 3 कनिष्काने सोन्याची नाणी पाडली होती. या नाण्यांवर गौतम बुद्धाची प्रतिमा असून त्याखाली बौद्धो असा लेख आहे. 4 त्याच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत झाला. 5 पेशावर जवळील शाहजी की ढेरी येथे सापडलेला स्तूप कनिष्काच्याच काळात उभारलेला होता. तो स्तूप कनिष्क स्तूप म्हणूनच ओळखला जातो. 6 याने काश्मीरमध्ये कुंडलवन येथील विहारात 4थी बौद्ध धर्म परिषद आयोजित केली होती. अशा प्रकारे टिपा लिहायच्या आहेत 2-2 गुणांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 4 आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2च लिहायचे आणि 6 गुण आहेत म्हणजे एका विधानासाठी 3 गुण, पण 3 दिलेत 2च लिहा. 1 सातवाहन काळात जाती व्यवस्था दृढ झाली. 2 गुप्त काळात स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली. 3 दक्षिण भारतात चालुक्यांची सत्ता प्रबळ झाली. यापैकी 2 लिहायचे, पण 3ही उत्तरं तुम्हाला आली पाहिजेत. सातवाहन काळात जाती व्यवस्था दृढ झाली. उत्तर सातवाहन काळात जाती व्यवस्था दृढ झाली कारण 1 वैदिक काळापासून प्रचलित असलेले वर्ण कायम राहिले. 2 बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजात अंतर्भाव झाल्यामुळे वर्णसंकर घडून आले. 3 विविध व्यवसायातील श्रेणींना बंदिस्त स्वरूप आले. कालांतराने वर्णाचे जातीत रूपांतर झाले. दुसरं गुप्त काळात स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली. उत्तर 1 गुप्त राज्यकर्त्यांनी लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगार देण्याऐवजी इनामी जमिनी देण्याची पद्धत सुरू केली. 2 इनामी जमिनी या करमुक्त होत्या. 3 राज्याचे उत्पन्न उत्तरोत्तर कमी होत जाऊन राजसत्ता आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत गेली. 4 राजसत्ता हे सत्तेचे केंद्र न राहता सत्तेचे विकेंद्रीकरण झाले. अशा या सरंजामी व्यवस्थेमुळे स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली. पुढचं लिहायचं आहे सहकारण. दक्षिण भारतात चालुक्यांची सत्ता प्रबळ सत्ता निर्माण झाली. उत्तर
एक, पहिल्या पुलकेशीने चालुक्यांच्या राज्याचा विस्तार केला. अश्वमेध यज्ञ करून त्याने महाराज ही पदवी धारण केली. 2, कीर्तिवर्माने कदंब व उत्तर कोकण जिंकले. 3, दुसरा पुलकेशी याने दक्षिण भागात दिग्विजय प्राप्त करून चालुक्यांची सत्ता अधिक बलवान केली. त्याने कदंब, मौर्य, नल, कलचुरी, राष्ट्रकूट, लाट, मालव व गुर्जर अशा अनेक राजांना पराभूत करून विदर्भ, महाराष्ट्र व कर्नाटकात विस्तीर्ण साम्राज्य प्रस्थापित केले. अशा प्रकारे दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली. यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. कोणतंही एकच लिहायचे, 2 दिलेले आहेत आणि 5 गुण आहेत. एकच सोडवायचं आहे. आपण दोन्हीची उत्तरे पाहूया. 1, सातवाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. उदय व राज्यविस्तार. ब, प्रशासन व्यवस्था. क, उद्योग व व्यापार. दुसरा प्रश्न आहे प्राचीन कालखंडातील भारत व चीन यांच्या संबंधाची माहिती लिहा. व्यापारी संबंध. ब, बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार. आणि क, सेरेंडियन कलाशैली. दोन्हीपैकी एकच उत्तर लिहायचं आहे 5 गुणांच्यासाठी, पण इथे मी दोन्हींची उत्तरे सांगते, पहा. सातवाहन घराण्याचा उदय व राज्यविस्तार. पहिला प्रश्न, सातवाहन घराण्याची माहिती लिहायची. 1, मौर्य साम्राज्याचे विघटन या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन राजा सिमुक याने सातवाहन घराण्याची स्थापना केली. 2, सुरुवातीस नाशिक, पुणे आणि औरंगाबाद क्षेत्रात असलेल्या साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशात झाला. 3, गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव करून पश्चिम व मध्य भारतात साम्राज्य विस्तार केला. राजस्थान व मध्य भारतातील गणराज्ये आपल्या नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिण पथात दिग्विजय केला. दक्षिणेकडील अनेक राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले. आता त्यातला दुसरा मुद्दा आहे प्रशासन व्यवस्था. 1, सातवाहन साम्राज्याची विभागणी लहान प्रांतात करण्यात आली. प्रत्येक प्रांतात अमात्य व महाभोज या मुलकी अधिकाऱ्याची आणि महासेनापती व महारथी या लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. 2, ग्राम हा प्रशासनाचा सर्वात लहान घटक होता. ग्राम करांचा स्रोत आणि युद्धप्रसंगी सैनिक भरतीचे साधन होते. ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी संलग्न होते. तिसरा मुद्दा आहे क, उद्योग व व्यापार. 1, शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. 2, उद्योग व व्यापारात वाढ होऊन कुंभकार, तेलाचे उत्पादन करणारे, विणकर इत्यादी व्यावसायिकांच्या श्रेणी स्थापन झाल्या. 3, प्रतिष्ठान म्हणजे पैठण, नगर म्हणजे तेर, नाशिक आणि करहाटक म्हणजे कराड यासारखी व्यापारी नगरे उदयास आली. 4, सोपारा, कल्याण व भरूच ही बंदरे रोमशी असलेल्या व्यापाराची प्रमुख केंद्रे होती. नाणेघाटातून मालाची वाहतूक केली जात असे. 5, सुती कापड, विविध प्रकारची मलमल, अंकिक व गोणपाटांची निर्यात केली जात असे. आता दुसरा प्रश्न पाहूया भारत चीन संबंध. भारत आणि चीन यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध होते. पहिला मुद्दा व्यापारी संबंध. 1, भारत आणि चीन यांच्यात रेशमी मार्गाने व्यापार चालत असे. हा व्यापारी मार्ग भारत, मध्य आशिया व चीन या देशातून जातो. 2, जिजियांग प्रांतातून रेशीम मार्गाच्या 2 उपशाखा तक्षशिला नगरीपर्यंत येत असत. 3, त्यातील एक शाखा गांधार प्रदेशाकडे तर दुसरी लेह मार्गे काश्मीरमध्ये पोहोचत असे. 4, रेशीम मार्गाच्या मुख्य मार्गावर व्यापाऱ्यांसाठी निवासाची व भोजनाची ही सोय असे. दुसरा मुद्दा आहे ब, बौद्ध धर्माच्या चीनमध्ये प्रसार. बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार. 1, इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला सुरुवात झाली. 2, हान घराण्यातील राजा मिंगती याने भारतात पाठवलेल्या प्रतिनिधींबरोबर चीनमध्ये गेलेल्या कश्यप मातंग व धर्मरक्ष या भिक्खूंनी अनेक बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केल्याने धर्मप्रसारात चालना मिळाली. 3, 6व्या शतकापर्यंत बौद्ध धर्माची चीनमध्ये लोकप्रियता शिगेस पोहोचली. 4, चीनमधील अनेक प्रवासी भारतातील बौद्ध केंद्रांना भेटी देऊ लागले. 5, बौद्ध धर्माचे सर्व संप्रदाय चीनमध्ये प्रस्थापित झाले. क, त्यातला मुद्दा सेरेंडियन कलाशैली. 1, चीनमध्ये महायान बौद्ध भिक्खू मध्य आशियातून आलेले होते. 2, त्यांच्या प्रभावाखाली चीनमध्ये गौतम बुद्ध व बोधिसत्वांच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. 3, चीनच्या जिजियांग प्रांतात उदयास आलेल्या या कलाशैलीला
सेरेंडियन कलाशैली असे म्हणतात. 4. सेरेन म्हणजे चीन आणि इंडिया असे 2 शब्द एकत्र येऊन सेरेंडियन हा शब्द तयार होतो. 5. सेरेंडियन कलाशैलीवर गांधार शैलीचा प्रभाव पडलेला आहे. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका एक नमुना म्हणून तुम्ही अभ्यास करायचा आहे. यातील काही प्रश्न दुसऱ्या सत्र परीक्षेला नक्की येऊ शकतात. मी अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट करत आहे. 11वी आणि 12वी त्या कोणकोणते विषय आहेत आणि कोणकोणते व्हिडिओ लेक्चर आहेत तुम्ही या चॅनलची प्लेलिस्ट पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हवा तो व्हिडिओ तुम्हाला क्रमाने मिळेल. त्यासाठी तुम्ही पुस्तक पहा. पुस्तकामध्ये जशी प्रकरणं आहेत त्या क्रमाने व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. अभ्यासासाठी शुभेच्छा.